रांजणी येथे शंभू महादेवाच्या अग्निहोमाचा भव्य सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती, कर्नाटकातील पुजाऱ्यांनी सादर केले पारंपरिक प्रयोग। पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे ग्रामदैवत शंभू महादेवाच्या अग्निहोमाचा भव्य धार्मिक सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। अनेक वर्षांनंतर रांजणी येथे या पारंपरिक अग्निहोमाचे आयोजन करण्यात आल्याने रांजणीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या सोहळ्याला मोठी गर्दी केली। या धार्मिक सोहळ्याची सुरुवात आदल्या दिवशी संध्याकाळी अग्निहोमाच्या दीपप्रज्वलनाने करण्यात आली। धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। अग्निहोमाच्या मुख्य दिवशी सकाळी शंभू महादेवाच्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल ताशांचा निनाद आणि हर हर महादेव, शंभू महादेव महाराज की जय अशा जयघोषात पालखी मिरवणूक मार्गस्थ झाली। गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाला। पालखी मिरवणुकीदरम्यान गावातील वातावरण अक्षरशः भक्तिमय झाले होते। ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले। अनेकांनी शंभू महादेवाचे पूजन करून आशीर्वाद घेतला। रांजणीसह पंचक्रोशीतील भाविक सकाळपासूनच गावात दाखल झाले होते। यानंतर शंभू महादेवाच्या अग्निहोमाच्या मुख्य धार्मिक विधींना सुरुवात झाली। या अग्निहोमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कर्नाटकातून आलेले पुजारी आणि त्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने अग्निहोमाचे धार्मिक विविध पार पाडण्यात आले। कर्नाटकातील या पुजाऱ्याने त्यांच्या पारंपरिक धार्मिक परंपरेनुसार विविध प्रयोग आणि प्रात्यक्षिके सादर केली। पारंपरिक नृत्यकला, वाद्यांचा गजर, मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधींमुळे उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले गेले। अग्निहोमाच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक भाविक श्रद्धेने या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले। शंभू महादेवांवरील श्रद्धा आणि मनोकामना पूर्ण होण्याच्या भावनेतून भाविकांनी या पारंपरिक विधीत सहभाग घेतला। यावेळी पारंपरिक पद्धतीने अग्नीशी संबंधित विविध धार्मिक प्रयोग सादर करण्यात आले आणि हे प्रयोग पाहण्यासाठी भाविकांमध्ये मोठे कुतूहल आणि उत्साह पाहायला मिळाला। संपूर्ण परिसरात शंभू महादेवाचा जयघोष सुरू होता आणि या धार्मिक सोहळ्याला रांजणी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शंभू महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष आणि मंडळाचे पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे गावातील तरुण वर्गाने या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला। तरुणांनी धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याने जुन्या परंपरा आणि नव्या पिढीचा सुंदर संगम पाहायला मिळाला। रांजणीसह पंचक्रोशीतील विविध गावांमधून हजारो भाविक या सोहळ्यासाठी दाखल झाले। बाहेरगावी राहणारे अनेक ग्रामस्थ या निमित्ताने आपल्या गावात परतले होते। त्यामुळे संपूर्ण रांजणीमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले। अनेक वर्षानंतर अग्निहोमाचे आयोजन झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये विशेष आनंद आणि उत्साह होता। शंभू महादेवाच्या या धार्मिक परंपरेला पुन्हा उजाळा मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले, तर तरुण पिढीने या परंपरेचा अनुभव घेतला। पालखी मिरवणुकीपासून सुरू झालेला हा धार्मिक सोहळा आदल्या दिवशीच्या दीपप्रज्वलनापासून ते अग्निहोमाच्या मुख्य विधीपर्यंत भक्ती, श्रद्धा आणि परंपरेने भारलेला होता। हजारो भाविकांच्या उपस्थितीत कर्नाटकातील पुजाऱ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक धार्मिक प्रयोगांनी आणि हर हर महादेवच्या जयघोषाने अखेर शंभू महादेवाच्या अग्निहोमाची सांगता करण्यात आली। रांजणीतील हा अग्निहोम केवळ धार्मिक सोहळा न राहता गावची श्रद्धा, परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा जपणारा महत्त्वपूर्ण सोहळा ठरला। अनेक वर्षानंतर झालेल्या या भव्य आयोजनामुळे रांजणीसह संपूर्ण पंचक्रोशीतील वातावरण शंभूमय झाले। ही धार्मिक परंपरा भविष्यातही अशीच जपली जावी अशी भावना ग्रामस्थ आणि भाविकांनी व्यक्त केली।